माणसाचं एक वय असतं हो, ते लग्न झालं, आपलं लग्न आतने आईवडील करून टाकतात. लगेच आपल्या काय वाईफवरती एवढं लवकर प्रेम नाही जागत आपलं, त्याला वेळ लागतो. कधी आपण काही दूर गेलो विदेशात, कुठेही गेलो तर नंतर माहित पडते की वाईफची किंमत. तशीच मला कळाली. माझा मित्र एकदम म्हणत होता कधी कधी, नो वाईफ नो लाईफ, नो वाईफ नो लाईफ. पण नंतर कळालं की वाईफ असते ती आपली लाईफ असते, आपल्याला सपोर्ट करणारी असते. माँ बाप भाई बहन पूर्ण नात्यांची जिम्मेदारी, पाहुण्यांची जिम्मेदारी, आपल्या दुःख सुखाची जिम्मेदारी ही आपल्याला लय विचार करतो. जसं जसं मूळ बाळ होतं, पोरं होतात, मग ती त्यात गुंतून जाते. मग ते आपल्या आपल्या लाईफ मध्ये असतं, पोरामध्ये, मुलीमध्ये, त्याच्यामध्ये. हे प्रत्येक त्यांचा एक पार्ट आहे की मुलासंगती, वाईफ संगती, वडिलांसंगती, सगळ्यासाठी. त्यासाठी म्हणलं गेलंय की नो वाईफ नो लाईफ ह्या माणसाची जीवनाची अभिन्न अंग आहे. आपल्या वाईफची इज्जत करा, रिस्पेक्ट करा, रिस्पेक्ट केली पाहिजे. तर एक काळ होता, एक काळ म्हणजे मला मीपणा होतो, मीपणा, मी कोण, मी म्हणन ते, प्रत्येक गोष्टीला मी अहंकार, ही चांगली गोष्ट नसते, तर माझ्यात होती एक काळ. एक काळी माझी वाईफ पुढे गेली तर मी म्हणत होतो, माझी मम्मीने सांगितली की तुझी बायको गेली तिकडे, तर मी दाखवून कशाला गेली तिकडं, लवकर या नाही तर तिथंच राहा, असं बोलत होते. तर वाईफ बिचारी कमजोर, ती येत होती. करण्याचा अर्थ तो इगो म्हणतात त्याला. आपण कमजोर माणसावर शिकार करतो, ही चांगली गोष्ट नाहीये. हा आपल्याला कधी कळालं, कारण एक माझा मित्र होता. तो मित्र होता ना, अफगाणिस्तानचा होता, सौदी अरब मध्ये, आणि मी तिथं नोकरी करत होतो. तर नोकरी करता करता तो माझ्यापेक्षा ताकदवर होता आणि मी सडपातळ होतो. त्यांनी मला काही कपडे शिवायला दिले होते आणि मी नोकरी आणि अर्धी त्यांच्या दुकानात परक्या माणसाचे कपडे घेणं ही चांगली गोष्ट असते. मग त्याला मी 1-2 दिवस रखडवलं. मग तो अफगाणी होता, तो डोक्याने येडा होता. त्यांनी माझी कॉलर धरली, अशी धरली. क्यों भाई मैं राशन कपड़ा नहीं देता है, बताओ. भाई क्या बताएगा तेरे को, मेरा सेठ मेरे को नौकरी से निकालेगा. तर त्या काळात मी त्याला जबाब देऊ नाही शकला, कारण तो आपल्यापेक्षा ताकदवर होता. तेव्हा मला कळालं की इगो काय आहे. आपल्यापेक्षा कमजोर माणसावर शिकार करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अगर मी ह्याच्यावरती केला असता तर मी किती मोठा माणूस झाला असतो. तेव्हा कळाले ते इगो आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला दाखवा, छोट्या माणसाला दाखवू नका. ओके, इगो हा चांगली गोष्ट नाहीये. मीपणा आपल्याला हमेशा आपल्यामध्ये जगणं, हे लक्षात घ्या.